हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते आणि ते आपल्याला विचारतात की नवीन छान ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सांगा. सो यासाठी आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याची आपण कटिंग केलेली ही आहे थोडीशी लेस. तर अगदी छोट्याशा लेस पासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. कारण लेस बऱ्यापैकी मोठी होती पण भरपूर सारी लेस आपण बाहीसाठी यूज केलेली आहे आणि त्यानंतर खूप कमी अशी लेस उरलेली आहे. सो अगदी छोट्याशा लेस पासून सुद्धा आपण किती सुंदर डिझाईन बनवू शकतो तर हे आज तुमच्या नक्कीच लक्षात येईलच. सो बघा, मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कडेकडेने थोडंसं आपल्या अस्तरपेक्षा एक्स्ट्रा आहे. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जी काही उंची आहे त्याची टोटल उंची आहे आपली इथे 13 इंच, 1 इंच मार्जिन असं आपण टोटल 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून इथे टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी प्लस 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतली. याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण 5.25 इंच घेतला. क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचा मार्जिन ऍड करायचं आहे. तुम्हाला किती डीप वगैरे हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे किंवा त्या कस्टमरच्या चॉईसवर सुद्धा डिपेंड आहे. तर इथे बघा, मग मी टोटली अर्धा इंच मार्जिन ऍड करून 9.5 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो. त्यानंतर इथून एक लाईन मी ड्रॉ करते आणि इथे आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे तर तो सुद्धा डीप मध्ये. सो म्हणून मग बघा, मी भरपूर सारं बाहेरनं ह्या पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर ही आपली गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. सो आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायची आहे. तर बघा, मग मी इथे अगदी परफेक्ट असं त्यावरच कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, सो बघा, मग फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग ही झालेली आहे आणि कटिंग देखील झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक अशा टोटल 3 पिना इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे. आणि पिना लावल्यानंतर गळा रुंदी एकदा चेक करायची आहे की जास्त स्प्रेड तर झालेली नाहीये ना, कारण खूप जर स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असू शकतात. त्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ही टीप मारणं खूपच गरजेचं आहे. आणि फायनली प्रॉपर अशी टीप सुद्धा आपण इथे मारून घेतली.
यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टिप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. सो बघा मग हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सो बघा मग आता हे कटिंग झालेलं आहे आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाउजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपला कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा. तर हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडने कमरेच्या साईडने अगदी व्यवस्थित प्रॉपर सेट करायचा आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. आणि फायनली प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित गळा रेडी झाला. दाबटीप सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे आणि यानंतर लगेचच कमरेच्या साईडने सुद्धा दाबटीप द्यायची आहे. आणि एवढंच नाही तर इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि खरं तर इथे तुमच्या हेही लक्षात येईल की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाही. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो बघा मग अगदी व्यवस्थित इथे मी टीप मारून घेत आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच मग आपल्याला ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. सो फायनली आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा बॅक पार्ट रेडी झाला. त्यानंतर आता ही अगदी छोटीशी काठ पण म्हणता येणार नाही, लेस आहे खरं तर ही. तर अगदी छोटीशी लेस यूज करून आपण इथे आज खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला या लेसपासून छोटे छोटे पॅचेस बनवायचे आहे. तर सगळ्यात आधी पॅचेसची मार्किंग आपण आपल्या कॅनव्हास पेपरवर करून घेऊयात. आणि ब्लाऊजच्या डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही तो लक्षातच राहू द्या. सो छोटासा तुकडा घेतलेला आहे मी इथे. आणि मग इथे आपल्याला ना 2.5 ते 3 इंचाचा छोटासा पॅच तयार करून घ्यायचा आहे. ऍक्च्युली आता तुमच्याकडे लेस किंवा काठ किती अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे बघा तुमच्याकडे अशी पद्धतीची जरी छोटीशी लेस असेल तरी तुम्ही आजची आपली ही डिझाईन बनवू शकतो, हे तुमच्या नक्कीच इथे लक्षात येईलच. रुंदीची 1 ते 1.25 मार्किंग करून घेतली आणि इथे शंकरपाळ्याचा शेप मी ड्रॉ केलेला आहे. ह्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही पॅचेस बनवू शकतात छोटे छोटे. खरं तर 30 मार्किंग दुसऱ्या साईडला दिसते तर ती मी डार्क केली. आणि नंतर गोलाकार असा पानाचा कसा शेप असतो तसा शेप इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही शंकरपाळ्याच्या शेपमध्ये किंवा पानाच्या शेपमध्ये कुठल्याही शेपमध्ये इथे हे पॅचेस तयार करू शकतात. सो मग मी जी काही पानाचा शेप ड्रॉ केला होता ना तर तो कटिंगही करून घेतला आणि तोच ठेवून आता आपल्याला टोटल अजून 2 पॅचेस तयार करायचे आहे. सो 2 कॅनव्हास पेपरचे छोटे छोटे पार्ट्स आपण इथे कट करून घेऊयात. तर मी सोबतच दोन्हींची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि मग आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग सुद्धा करून घेऊयात. ठीक आहे. अगदी तंतोतंत जी मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे कट करायचं आहे. कुठेही काहीही एक्स्ट्रा घेण्याची गरज इथे खरं तर नाहीच आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपले तिन्ही पण छोटे छोटे कॅनव्हास पेपरचे पॅचेस कट झालेले आहेत. त्यानंतर ते इथे बसताय की चेक करूयात. तर आपल्याला एवढीशी लेस पुरत आहे. सो म्हणून मग काय करायचं आहे, लेस आता आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हे कॅनव्हास पेपर ठेवून सिंपल अशी कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला अस्तर वगैरे काहीही जोडण्याची गरज नाहीये. फक्त बघा मी म्हटल्याप्रमाणे उलटी लेस ठेवली, त्यावर पॅच ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग कडेकडेने टीप मारत मारत आपल्याला हे अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे एकमेकाला.
ठीक आहे, अगदी काळजीपूर्वक, कारण की याचा शेप असा खालच्या साईडने गोलाकार आहे, वरच्या साईडने असा कोन तयार होतोय, त्यामुळे मग त्याचा शेप बिघडता कामा नये. त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे. एक जोडून झालं की सेम त्याच पद्धतीने उरलेले दोन्हीही आपल्याला इथे तसंच टीप मारून जोडून घ्यायचं आहे. फक्त जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टीप मारताना आपल्याला अगदी सावकाशपणेच मारायची आहे. खूप फास्ट स्पीडमध्ये आपण हे जोडू शकत नाही, कारण की अगदी छोटासा पॅच आहे आणि गोलाकार शेपमध्ये तो येतोय. सो त्यामुळे ते अगदी व्यवस्थित सेट करतच आपल्याला टीप मारणं खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग फायनली मी इथे अगदी व्यवस्थित सावकाशपणे हे जोडून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला कडेकडेचं कट करून घ्यायचं आहे आणि हे प्रॉपर असे पॅचेस तयार करून घ्यायचे आहे. सो बघा मग अगदी तंतोतंत कट करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला काहीही मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये, म्हणजे जेवढं आपलं हे कॅनव्हास पेपरचा पॅच आहे ना, त्याच साईजमध्ये आपल्याला अगदी कडेकडेने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा मग फायनली आपले 2 कट झालेले आहे. तिसरा उरलेला सुद्धा आपण इथे कटिंग करून घेत आहोत. ठीक आहे, आणि बघा मग फायनली आपले तिन्ही पण छोटे छोटे पॅचेस इथे कट झालेले आहेत. आता हे तयार झालेले पॅचेस आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायचे आहेत. आता हे लावताना ना आपण बरोबर सेंटरला सगळ्यात आधी 1 लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मग कडेने 2 लावायचे आहे. म्हणजे छान असं फुलाचा आपल्याला इथे शेप तयार करायचा आहे. सो त्यासाठी मी आधी सेंटर पॉइंटला मार्किंग करते, कारण की ही आपले डिझाईन जी तयार होणार आहे ही बरोबर मध्यभागी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा तो शेप किंवा ते आपल्याला तिरके लागले जातात, त्यामुळे मग आपलं सगळं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका, त्यामुळे काळजीपूर्वक लावायचे आहे. सगळ्यात आधी मध्यभागीचं 1 लावून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला कडेचे 2 अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावणं सोपं जाईल. सेंटर पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. त्याचा सेंटर आणि पॅचचा सेंटर, म्हणजे बॅक पार्टचा सेंटर आणि पॅचचा सेंटर दोन्ही पण मॅच करत आपल्याला हा पॅच इथे जोडून घ्यायचा आहे. सो बघा मग कडेकडेने अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक टीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढ्या कडेनेच टीप मारायची आहे. बघा, एक पॅच लावून झाला की लगेच कंटिन्यू दुसऱ्या साईडचा पॅच सुद्धा आपण इथे लावून घेऊयात आणि तो सुद्धा अगदी व्यवस्थित कडेकडेने सावकाशपणे टीप मारत आपल्याला जोडून घ्यायचा आहे. सिंपल कडेकडेने टीप मारायची आहे. नंतर काय करायचं तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि नंतर हा कडेचा सुद्धा कंटिन्यू लावून घेतला, म्हणजे 1 लावायला सुरुवात केली की बरोबर कंटिन्यू मध्ये आपल्याला हे उरलेले दोन्ही पण लावता येतात. आणि छान असं फक्त छोटेसे 3 पॅच पासून आज आपण मस्त भन्नाट अशी डिझाईन बनवणार आहोत. आता हे पॅचेस लावून झाल्यानंतर इथे मी एक गोल्डन कलरची लेस घेतली आणि ती आता गळ्याला लावायला सुरुवात करत आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, तसं काही नाहीये, पण मग मी इथे थोडीशी डिझायनर लेस घेतली. सेंटरपर्यंत आल्यानंतर सगळ्यात आधी सेंटरचा जो काही पॅच आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावायला सुरुवात करायची आहे. कंटिन्यूस लावायची आहे. इथे कुठेही लेस कट करता म्हणजे करायची गरजच पडणार आहे, अशा पद्धतीने आपण लावणार आहोत, म्हणजे फिनिशिंग बिघडायला नको, लेस खूप अशी ब्रॉड वगैरे व्हायला नको. त्यासाठी मग ती कंटिन्यू लावणं खूप गरजेचं असतं आणि अगदी व्यवस्थित शेपवर लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, पॅचेस असे आपल्या अगदी परफेक्ट आलेले आहेत, पण योग्य पद्धतीने लेस न लावल्या गेल्यामुळे आपले पॅचेसचा आकार बदलू शकतो, छोटे मोठे असे होऊ शकतात आणि त्यामुळे आपली फिनिशिंग देखील बिघडू शकते. सो तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये, त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला हे पॅचेसचे आकार मेंटेन ठेवत बरोबर त्याच लेवलवर लावायचे आहे, म्हणजे आपलं ते काही आकार चेंज व्हायला नको, फिनिशिंग वगैरे सुद्धा बिघडायला नको. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की लेस आपण कुठेही कट केलेली नाहीये, अगदी व्यवस्थित आणि थोडंसं मॅनेजमेंट करून आपण इथेही लेस लावून घेत आहोत. म्हणजे काय होईल आपलं की अगदी परफेक्ट अशी आपल्याला लेस लावता येईल आणि प्रॉपर असे आपण बघा ते तिन्ही पण पॅचेसला लावल्यानंतर बरोबर अर्ध्या सेंटर पासून दुसऱ्या साईडने गळ्याला लावून घेतले. आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. सो बघा मग संपूर्णच लेसला आपण जे काही पॅचेसला पण लावलेली आहे तिथे सुद्धा डबल टीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे.
सो फायनली अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतली. तुमच्या लक्षात येईल बघितल्यावरच लुक किती सुंदर असा आलेला आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे बॅक साईडला टक्स टाकणे. सो मग काय करायचं आहे बघा, सेंटर पासून आपल्याला 4.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे. अर्धा इंच साईडने आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉकही करून घ्यायचं आहे. एक साईडने टक्स टाकल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टाकून घ्यायचा आहे. म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे. फायनली परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहेत. आणि आता इथे आपल्याला रेडीमेड नॉट लावायचे आहे. तर मी गोल्डन कलरची 1 मीटर नॉट घेतली. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. जर तुम्हाला इथे कापडी नॉट बनवायची असेल किंवा मॅचिंग रेडीमेड नॉट लावायची असेल तर तसंही तुम्ही इथे यूज करू शकतात. आणि सिंपल असे त्रिकोणी फॅब्रिकचे लटकन बनवणार आहोत. खरं तर याआधी लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यापैकी जर का एखादं लटकन डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर तसंही तुम्ही बनवू शकतात. बट आज आपण अगदी सोपं त्रिकोणी सिंपल झटपट तयार होणारं लटकन यूज करणार आहोत. इथे म्हणजे लटकन डिझाईन बनवणार आहोत. फक्त डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे म्हणजे ते लटकन लवकर खराब होणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा मस्त यावी यासाठी. ठीक आहे, आता हे आपण सरळ करून घेऊयात आणि सेंटर पासून कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंचावर ही जी काही नॉट आहे तर ही लावून घ्यायची आहे. 2 इंचावर सुद्धा तुम्ही लावू शकतात कारण की एखाद्याला खूप खाली नॉट आवडत नाही. आणि डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉकही करून घ्यायचं. एक साईडचं लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडने देखील करून घ्यायची आहे आणि परफेक्ट अशी त्याच लेव्हरवर त्याच मार्किंगवर डबल टिप देऊन लॉक करायचं. जेणेकरून कितीही टाईट नॉट बांधलं, कितीही ब्लाऊज यूज केला, कितीही खेचलं गेलं तरी सुद्धा तिथून शिलाई निघायला नको यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने परफेक्ट अशी नॉट लावून घेतलेली आहे. आणि खरं तर फायनली व्ही गळ्यावर आपण अगदी म्हणजे अगदी छोट्याशा लेसपासून खूप सुंदर अशी डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की लेस ना सरसकट असते आणि मग ती बाहीला जर यूज केली ना तर बॅक पार्टसाठी आपल्याला उरतच नाही. म्हणजे कमरेला लावायला, गळ्याला लावायला कशासाठीच नाही. आणि अगदी छोटीशी लेस असते, मग त्यापासून डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि असंही व्ही गळ्याचं खूप ट्रेंड चालू आहे. सो आज आपण व्ही गळ्यावर खूप छान ट्रेंडिंग झटपट तयार होणारी अगदी सोपी अशी ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेली आहे. एवढंच नाही, त्याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरला नवीन डिझाईनची आयडियाही देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो बघा, मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.